हमने पेट्रोल भर दिया है सीएनजी भरायला. कारण की विषय काय झाला तर काहीच रहमतपूर मध्ये झालेले आता ट्रॅफिक. आपला भाऊ गाडीत उतरणा झालाय. हे बघू शकता, हे गाईज अँटिना कनेक्शन आहे. हे बघू शकता अँटिनाचं काम चाललेलं आहे. काय जिथं निवांत बसलो आता, आम्हाला काम धंदा काय नाही. ये क्या बात आहे कडक. अरे क्या हुआ भाई. ये बाहू. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आता कारमधून जस्ट मी ब्लॉग स्टार्ट करतो. आणि गुड मॉर्निंग नाही आता गाईज, गुड आफ्टरनून आहे. सो आता हे बघू शकता 12 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललो सगळे रहमतपूरला. पप्पा, मम्मी, मी आणि आपला एक मित्र भाऊ येतोय, त्याला पण घेऊन चालणार आहे आता रहमतपूरला. सो आता रहमतपूरला का चाललोय त्याचं रिझन आहे की 2 वर्ष आजीला होतील हे होऊन, एक्सपायर होऊन. म्हणजे त्याच्यासाठी आता 6 तारखेला पूजा आहे आणि त्यासाठी आता सामान वगैरे आणायचं आहे. सो जे जेवणासाठी लागतं, जे सगळं लागतं, जे सामान असतं ते आता आणायला चाललेलो आहे आम्ही. आणि गाडीमध्ये CNG पण भरून यायचं आहे. खूप दिवस झालं पेट्रोलवरच गाडी चालवते. सो त्यासाठी चाललेलं आहे. आपल्या गाडीची पण पासिंग 4 महिने नव्हती झाली. सो आता काल त्यांनी पासिंग केलेली आहे. आता त्यांना मी कॉल केलेला, ते बोलले की थोड्या वेळात तुम्हाला नंबर द्यायला येईल. सो आता त्यांना थोड्या वेळात कॉल करून बघतो कोणता नंबर देत आहेत ते. चॉईस नंबर घेतलेला आहे, तुम्हाला सांगेन नक्की कोणता नंबर आहे. आता आपला भाऊ आलेला आहे, चाललेलो आम्ही आता. आपला भाऊ कॉलेजवरून आलेला आहे. तर आपल्या भावाला काहीच विषय काय माहितीये का, आपल्या भावाला रहमतपुरातूनच उचलून घेऊन जाणार होत, पण आपला भाऊ लवकर घरी आला. स्वतः असू द्या, आपला भाऊ आलेला आहे नटून थटून, शायनिंग करतोय आता. हम अभी जा सामान लाने. और अभी आप देख सकते हो कि मैंने कैसा टर्न मारा है अभी. और आगे यहाँ पे गैस की गाड़ी आ गई है. और ये हमारा गांव है गाइस, ये देख सकते हो आप. मतलब 1 तारीख को अन्ना भाऊ साठे उनकी जयंती थी, तो कल हमने मचा दिया था. सब बंदे लोग, बच्चे लोग मचा दिए थे. यहाँ पे सब रोड ब्लॉक था और अपना भाई सिनेमैटिक बन रहा था, तभी अपने भाई ने सिनेमैटिक काटा था. और यहाँ पे भी बहुत गर्दी बिर्दी थी. तो अभी ये देख सकते हो कैसे गाड़ी चलाते हैं. बैनर देख सकते हो गाइस यहाँ का. तो ये हमारा गांव है बेसिकली, आप देख सकते हो. और यहाँ पे बैंक है, शिव शक्ति बैंक. सो अभी हम यहाँ से जा रहे हैं जयपुर गांव से. ये देख सकते हो, बाय बाय आपने जयपुर करके. यहाँ पे देख सकते हो कैसा सीन आ रहा है और वातावरण बहुत अच्छा हुआ है. तो अभी यहाँ पे आप देख सकते हो भैंस भी है आगे. और अपना भाई शांत बैठा है. भाई क्या जेव्या क्या नहीं, तू जेव्या क्या नहीं. नहीं. अरे कोई झूठ बोल रहा है यार, जेव्या बहुत पेट भर के जेव्या. और अभी तो आया. अभी हमने पेट्रोल भर दिया है, हम अभी जा रहे हैं, चलो. आपलं रहमतपूर, चलो. CNG भरायला. कारण की विषय काय झाला, पप्पांना मम्मीला तिथं सोडलेलं आहे रहमतपुरात दुकानाच्या इथं, सामान वगैरे घेता येत ते. सो आता मी चाललेलो आहे, CNG वगैरे भरून घेऊन येतो आणि आता फुल साऊंड आपण वाजवत जाणार आहे. सो आपला भाऊ आहे आपल्या सोबत. एकटं जायला मला बोरिंग वाटतं म्हणून आपल्या भावाला घेऊन आलो. म्हणजे आपला भाऊ सोबत असतोच कायम आपल्या सोबतच. विषय हाड की आम्ही आता जस्ट CNG भरायला चाललेलो. जस्ट म्हटलं असंच व्हॉट्सअप उघडून बघूया CNG चालू आहे का बंद आहे. तर आता कायच बघू शकतात 1 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. सो आता विषय काय झाला, व्हॉट्सअप असंच चेक केलं आणि काय CNG संपलेलं आहे. आज खूप लवकर CNG संपलाय. आणि इथे धामड्याच्या पुढे आहे बघा, अर्ध्या रस्त्यात इथे आम्हाला कळालं की म्हणजे CNG संपलेलं. आता इथून माघारी जावं लागेल, काय ऑप्शन नाहीये. आता CNG जर पाहिजे असेल तर डायरेक्ट सातारा, तिथे भेटणार तर भेटेल, नाही तर नाही भेटणार. आता चलूया रिटर्न, काय फायदा नाही झाला इथपर्यंत येऊन. चला. तर काहीच रहमतपूर मध्ये झालेली आता ट्रॅफिक. हे बघू शकता गाड्या अडकलेल्या आहेत आमच्या खूप. पुढून रस्ताच नाहीये यायला. किती वेळ लागेल भाई तुला, काय तू सांगू शकतो का या ट्रॅफिक मध्ये. आता आपण निघूया, तिकडे गाडी नाही लागत भाई, नाहीतर वाट लागेल आपली. सो गाईज खूप डेंजर असं ट्रॅफिक झालेलं आहे. आता मी गाडी कशी चालू इथे मला काही समजणार झालंय. आता आम्ही पोहोचलो. पप्पा आता निघालेले आहेत घरी, मम्मी पण निघालेली आहे घरी. आणि आपल्यासोबत आपला भाव आहे इथंच आपल्या दारी. भावाची चरबी लय वाढलेली आहे, तिकडे बघतोय. आपला भाऊ गाडीत उतरणा झालाय. हे बघू शकता, गाडी मी लॉक करतोय पण आपला भाऊ काय उतरणा झालाय. आपल्या भावाला आली मस्ती आता.
आता त्याची मस्ती जिरवतो, पण जिरवायची कशी, इथून लॉक जरी केली तरी तो तिथून ऑन करून येऊ शकतो बाहेर. मी आता काय करू, माझं डोकं चालायचं बंद झालेलं आहे. ह्याला तर मस्करी सुचते, हे तर महत्वाचं काम करायचं आणि ह्याला मस्करी सुचते. हे बघू शकता ऍक्टिंग कसा करतोय बघा फोनवर बोलायची. अरे उतर की मेंटल. ओ माय गॉड, आता यो भाऊ तुझं सीन नाही कट करणार, मी टाकणार बघ, तुला सांगतो आता कळेल. तर भाई गाईस हे बघू शकता. काय यार वेडा आहे का रे तू. चालय आता जस्ट घरी आलोय आणि सगळे ते माकडं वगैरे नाचतात पत्र्यावर आणि पत्र्याची पण हालत खूप बेकार केलेली आहे, वरून सगळी विषय केलेला आहे. हे बघू शकता माकड इथं आता पण पत्र्यावरच आहे. हे गायचं अँटिना कनेक्शन आहे ना, हे बघू शकता पहिलं असं स्ट्रेट उभं होतं, ते सगळं पाडलेलं आहे आणि ही वायर वगैरे बघू शकता पूर्ण पेरूच्या झाडावर वगैरे पडलेल्या. स्वतः आपल्या भावाला वायरमन आपला भाऊ आहे, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल, त्याला आता बोलवायला चाललेलो आहे आणि ती वायर वगैरे व्यवस्थित लावून ते व्यवस्थित हे करून ठोकायचं आहे, तर तुम्हाला दाखवत होता. हे बघू शकता वायर वगैरे एकदम खाली अशी लोळत आहे. शिडी पाहिजे ते पत्र्यावर चढायला, स्वतः शिडी घेऊन घरी चाललोय. हे बघू शकता खांद्यावर घेतली, आपला भाऊ तिकडे वेट करतो. चल आता ह्या अँटिनाचं काम चाललेलं आहे आणि आपल्या भावाला डोळ्याला लागलेलं आहे लाकूड वरनं हे करताना, हे बघू शकता. पण तरी पण आता काय काम करायला लागतंय काय जिथं असा. आता हे ठोकतो इथं क्लिप, अँटिना व्यवस्थित लावलेला आहे. हे बघू शकता इथं पिना वगैरे ठोकलेलं आहे. आता काम झालेलं आहे आणि वायर पण व्यवस्थितपणे वर आलेली आहे. आता चलूया खाली, झालेलं आपल्या भावाने काम केलेलं आहे. हे बघू शकता इथं आपला भाव आहे, सीन झाला आपल्या भावाच्या डोळ्याला लाकूड लागलेलं आहे. हे विकोची क्रीम लावलेलं आता होईल बरं, काय विषय नाही. स्वतः चलूया उतरूया जाऊया खाली. हे बघू शकता आपल्या घरावरून कसं लोकेशन दिसतंय, सगळा पत्रा तांबरलेला आहे. काय जिथं निवांत बसलो आता, आम्हाला काम धंदा काय नाही. आपला भाऊ मोबाईल मध्ये बघत बसलाय आणि इकडे आम्ही बघू शकता सगळी, आम्हाला काही काम धंदा नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. तुम्हाला सगळे दाखवतो, आमच्या गावात अशीच बसते ज्यांना काम धंदा नाही ती ती हे बघू शकता. इकडे संतोष दादा तोडला पावतोय आणि आपला दादू चावी बरोबर खेळतोय. दादू भाई असं धरा खेळा खेळा खेळा. ही बघा आम्हाला काही काम धंदा नाही म्हणून आम्ही बसले, जेवाय कोण नेते का बघतोय. आणि आता तुम्हाला दाखवतो आपला भाऊ हसूड कसा वाजवतो. हा बाबा, अरे काय त्या वादीनुस, हा क्या बात आहे, ये रे या हो गया भाईची हवा, ये रे क्या बात आहे, हा ये रे क्या बात आहे कडक. आपला भाऊ लहान झालेला आहे आणि तो आता हसूड वाजवणार आहे. हे बघू शकता काय, हीच आहे ती पोरं का, बघ कसं करते, बघ कसं करत आहे. आपलं काम नाही ती बारक्या पोरांनाच करावं, एवढा मोठा होऊन तुझा काय फायदा नाही भाऊ. हे क्या बात आहे, वाचते वाचते पानं तोडली वरची सगळी झाडाची. ये तर काय आता भांडणं लागलेली आहे ती बघा, त्याच्यापेक्षा मोठा माणूस आलाय आता, त्याच्यापेक्षा मोठा माणूस आलाय वयानं. हे बघू शकता आता यांची भांडणं लागलेली ती, भांडणं लागलेली आहे ती बघा यांची हसडावरनं. नकली हसुड आहे 5 रुपयाचा, 5 रुपयाचा हसूड आहे, त्यांची भांडणं लागली ते बघा 5 रुपयाचा हसडावरनं. हे बघू शकता. क्या बात आहे. आता गाईस हे बघू शकता भांडणं झालेली ती लई लफडा. दादू दादू इकडे इकडे इकडे. अभी ये देख सकते हो यहाँ पे, ये मांग रहा है उसको अभी हसूड़ और अभी ये देगा उसको हसूड़, ये देख सकते हो. अभी इनका झगड़ा हो गया है, अभी दिया है उसने उसको, इधर हसूड़ बजा रहा है अपना भाई और उधर से उसके अब्बा देख रहे हैं, ये देख सकते हो यार गाइस. ये भाग के गया पढ़ के, उसके पापा इधर से आए, ये देख सकते हो, और ये डर के चला गया. ये देख सकते हो अभी मोबाइल में देख देख के जा रहा है, चला गया. और उसके पापा यहाँ आ गया है, पबजी का किंग बोलते हैं उसको, बॉट गेमिंग सिद्धू भाई. और यहाँ पे देख सकते हो अभी सिद्धू भाव अपना आ गया है. ये ब्रो ऐसा मत कर भाई, ये क्या कर रहा है. तो गाइस आपको दिखाता हूँ यहाँ पे बंदर कैसे रहते हैं हमारे गांव में, सो आपको नजदीक में जाके दिखाता हूँ. अपना भाई है यहाँ पे, ये देख सकते हो अपने भाई का घर है, ये देख सकते हो. वो नहीं दिख रहा मेरे को, हाँ दिख दिख गया. और ये देख सकते हो ऊपर बंदर 1 और 2 यहाँ पे बैठे घर पे, ये देख सकते हो यहाँ पे. इधर ये हमारे पत्रे की वाट लगाते हैं आके, और अभी क्या ही बताओ आपको, दिमाग खराब कर दिया बंदरों ने. और ये अभी क्या कर रहा है, अरे क्या हुआ भाई, ये बाहुबली, ये बाहुबली. अरे
क्या यार भाई, ऐसा करते हैं क्या? छोटे बच्चों को मारते क्या भाई? जब भी अपना भाई बजाएगा चिमनी जैसी सिटी, तो आपको दिखाता हूँ अभी मैं। क्या बात है, बहुत अच्छा सिटी बजाता है रे तू। टॅलेंट तेरे में बहुत घुसट घुसट के भराय रे भाई. गाईस फिरता फिरता असं निरगुडी फार्म मध्ये आलेलं आहे. सो हे बघू शकता, पाऊस चालू झालेला आहे आणि तिकडे आपला भाऊ उभा राहिलेला आहे, फोनवर बोलतोय. बघू शकता दुपारी गेलेलो आम्ही रहमतपूरला, आणि तिथून काय म्हणजे घेऊन नाही आलो, आणि खूप भूक लागलेली. आणि आता मम्मी बनवते पोहे. आता मम्मीने गरम गरम पोहे बनवलेले आहेत. खरवस बनवलेला आहे, चीक म्हणतात. मी जास्त खात नाही, म्हणजे खातच नाही. सो आता नाश्ता वगैरे करूया, कारण की खूप भूक लागलेली आहे. आम्ही तिघं आलोय फिरायला पावसात, आणि पावसाची मजा घेतोय रात्री. सगळे घेतात दिवसाची, आम्ही रात्रीची मजा घेतोय. आणि विषय हाड, आम्ही आलोय फिरायला. फिरून आमचं झालं, आमचा पंखा 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 पास, आमचं पंखा पास झालेला आहे. नाही असं काय काय मस्करी करते. आता विषय काय, आता आम्ही चाललोय घरी. आम्ही आलेलो असंच नाईट राईड करायला, तिघ जण फिरायला. आपल्या भावाला भेटायला आलेलो टपरीवर, आपल्या भाऊचं दुकान आहे तिथं भेटायला आलेलो. आणि आता पाऊस खूप पडतोय, मोबाईल ठेवतो. मोबाईल फुटलेला आहे माझा, तर पाणी बिणी गेलं तर बंद बिंद पडायचा, ब्लॉगिंग बिगिंग माझी बंद व्हायची. त्यामुळे आता मी ठेवतो. बघू शकता तिघ जण आम्ही. पाऊस कसला पडतोय, आपल्या भावाच्या जर्किंग वर बघू शकता थेंब सगळे पावसाचे. का रे भाऊ, लग्न झाल्यापासून का बोलत इकडे जाऊ इकडे जाऊ दाखवतो. ठिकाण आहे, ठिकाणी दिसतंय तुम्हाला. हा, ते ठिकाण जयपूर गावामध्ये इतकं भयानक ठिकाण आहे ना बाबा. असं काढलं त्या ठिकाणावरून हा आजपर्यंत कित्येक लोक हा. आपल्या जीवनाला बळी पडले. हे काय सांग वेड्या, तुला मी छान बोलायला लावलेलं आहे. ब्लॉगिंग आपले व्ह्युअर सगळे घाबरतील इथं यायला. मला भेटायला आल्यावर कसं व्हायचं त्यांचं, तुला समजतं की नाही? ट्रॅव्हल्स बघ गीतांजली. जाऊ 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 हा गाईज, ट्रॅव्हल्स आहे, गीतांजली ट्रॅव्हल्स आहे, बघू शकता. पण गाईज पावसात तर आमचं तोंड दिसतंय का नाही सांगा. आता कॅमेरावर पाणी गेलंय. चला आता ठेवतो बाहेर. गाईज आम्ही आता पोहोचलेलो आमच्या गावामध्ये. मोबाईलवर पाण्याच थेंब पडल्यामुळे मोबाईल बघाच दिसतोय. ये क्या भाई. आम्ही आता चाललोय घरी. पंखा 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 फास्ट. चलो, जेवण वगैरे झालेलं आहे. सो आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.